सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। दुपारी 12:30 वाजता पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. पालदेवार यांच्या न्यायालयामध्ये निकाल दिला जाणार आहे। तब्बल 9 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणाचे बारकावे सांगितलेले आहेत। अभय कुरुंदकरनी त्यांच्याशी 4-5 वर्ष विवाह बाह्य संबंध चालू ठेवले। तिचा 4 ते 5 वेळेला गर्भपात झाला, परंतु हे काय लग्नाचं नाव घेत नव्हते। त्यामुळे अश्विनी बिद्रेंनी त्यांच्या मागे लग्नाचा तगादा लावला। त्यामुळे डोकेदुखी झाल्यामुळे हिचं काय करायचं हा प्रश्न अभय कुरुंदकरांना पडला होता आणि त्याप्रमाणे मग त्यांनी तिचा एके दिवशी खून केला। बघा, आपण त्याला न्यायनिर्णय म्हणतो, त्याला आज मी आपल्याला सांगू शकत नाही की उद्या न्यायनिर्णयाच काय होईल। तर हे बिद्रे प्रकरण नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। पीएसआय अश्विनी बिद्रे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांनी हत्या केली। प्रेम प्रकरण, हत्या, मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकले, त्यामुळे प्रकरण चर्चेत आलं। गेल्या 7 वर्षापेक्षा अधिक काळ अभय कुरुंदकर तुरुंगात आहे। कोल्हापुरातील अश्विनी बिद्रेंचा राजू गोरे यांच्याशी 2005 मध्ये विवाह झाला। स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अश्विनी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली। सांगलीत पोस्टिंग वेळी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत ओळख झाली। दोघांची जवळीक झाली, नंतर भेटीगाठी वाढल्या। 2013 मध्ये अश्विनी यांची रत्नागिरीला बदली झाली। बिद्रे यांना भेटण्यासाठी अभय कुरुंदकर वारंवार रत्नागिरीत जात। दोघांबाबतची माहिती वडील आणि पतीला समजली। त्यानंतर अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यात वाद झाला। वादानंतर अश्विनी आणि पतीला गायब करू अशा कुरुंदकरकडून धमक्या दिल्या गेल्या। 2015 मध्ये अश्विनी यांची नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये बदली झाली। अश्विनी यांच्याबाबत विचारणा करणारं पोलीस खात्याचं पत्र कुटुंबियांना गेलं। भाईंदरच्या घरी अभय कुरुंदकरने अश्विनीचा बॅटनं मारून खून केला। मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी कुरुंदकरनं मित्र महेश पळणीकरची मदत घेतली। हत्येनंतर कटरने धड, हात, पाय आणि मुंडकं वेगळं केलं। अश्विनीचे तुकडे करून ते भाईंदरमधील घरात फ्रीजमध्ये ठेवले। अश्विनीचं धड लोखंडी पेटीत भरून भाईंदरजवळ वर्सोवा खाडीत फेकलं। ज्या कटरने मृतदेह कापला त्याची सुद्धा विल्हेवाट लावण्यात आली। या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यालाही अटक झाली।